आदित्यने सांगितलं तो नाव विचारायचं ना. फर्स्ट लेट आदित्य टेल. नंतर मध्ये 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 बोलला का नाही, एकदा एक व्यक्तीने सांगितलं मी सांगितलं सांग म्हणून, सर ऐश्वर्या. अरे काय आहे? हा, मी असं केलं कमीत कमी 5 दिवस तुम्हाला काढून टाकील, 5-6 दिवस. इनडिसिप्लिन राहू नका. हा, एका व्यक्तीने सांगायला चालू करताय तर नवीन मध्येच नाव सांगते, तो डिस्टर्बच होतो नाही तर. तर सांग रे आदित्य. ईशान शिवाजी महाराजांचे चित्र काढू शकेल. अरे तुम्ही काय, तुम्ही सगळे मूर्ख मोर आहे. मला सांगा, सेकंडच फक्त सांगितलं तुम्हाला मी, काय सांगितलं काढा ते परवाच. त्याला काम करता येईल, करायला जमेल सांगितलं का नाही, वाचून दाखवा. काढा नोटबुक. सेकंड मी तुम्हाला असं वाटलं की अरे फक्त सेकंडच आहे इकडं. पाच आणि फ्युचर दिलं होतं, वाचा बघ काय दिलं होतं. कर्त्याला त्याचे काम करायला जमेल, करता येईल, करू शकेल, त्यातला एक पार्ट आहे. ओम राजे मिसाळ, काय किती गोंधळ करतो रे. तुला आलेल्या माईक बंद नाही करतायत. हा हा, पुढं काम बघा, कर्त्याला बघा रे, तुम्ही सगळेजण बघा, नोटबुक ओपन करा तुमचे. त्यामध्ये डेट काय होती, 21 मी काय स्टेटमेंट दिलं ते बघा, त्याप्रमाणे वाक्य सांगा. तुम्ही जर फक्त सेकंडचे सांगितलं तर काय होईल. अरे एबल टू फ्युचर मध्ये फक्त सेकंडच असतं का. सेकेल हा त्यातला एक पार्ट आहे रे, सगळे वाक्य सेकंडचे कसे. आणि काल मी सांगितलं पण होतं तुम्हाला, काल चुकून आपले सगळे वाक्य सेकंडचे झाले होते, तिन्ही सेकंड. चला पुढं दुसरं कोण सांगताय. सरस. सरस सांग. आज कोण आहे ते मध्ये बोललेली, काय नाव होतं, ऐश्वर्या तुला आज वाक्य सांगायचं नाही, ठीक आहे, आजचे दिवस फक्त. चला त्याला प्रोजेक्टची काय तयारी बोल. करायला त्याला प्रोजेक्टची तयारी काय जमेल. काय जमेल सांग ना मला. त्याला प्रोजेक्टची तयारी जमेल, वाक्य सांग व्यवस्थित. त्याला प्रोजेक्टची तयारी करायला जमेल. ओके, त्याला प्रोजेक्टची तयारी करायला जमेल. हा, आणखीन बोला रे. ओंकार. यश. ओंकार बोल. यश बघा, यश. वेट. यश, ओंकारने अगोदर नाव सांगितलं होतं ना. एका व्यक्तीचं डिसाईड झाल्याशिवाय नाव सांगू नका. यश, तू पण नाही सांगणार वाक्य, तू पण त्या ऐश्वर्यासारखंच केलं. हा, चुकून झालं. नाही, न चुकून एकदा नाव पूर्ण सांग. हा, तुम्ही दोघांनी एकत्र सांगितलं तरी मान्य केलं असतं, पण तो ओंकार म्हणतोय परत म्हणतो यश. थांब आता, आजच्या दिवस वाक्य नाही तुला. चला ओंकार सांग. त्याला थोड्या दिवसात 30 पर्यंत टेबल लिहिता येते. एक्सलंट, क्या बात आहे, अतिशय सुंदर वाक्य सांगितलं. लिहा. त्याला काही दिवसात 30 पर्यंत टेबल लिहिता येतील. तर तुझं पण वाक्य बरोबर होतं. त्याला प्रोजेक्टची तयारी करायला जमेल, ते पण वाक्य बरोबर, ते पण काय चुकलेलं नाही वाक्य. दॅट सेंटेन्स इज ऑल्सो करेक्ट. त्याला प्रोजेक्टची तयारी करता येईल हे आणखी सरस वाटलं त्यापेक्षा, तुझं नाव पण सरस आहे. हा, बघा कोण आहे, तो आहे, तो ही कमॉन. ही विल बी एबल टू. सगळे म्हणून सांगायचं, ग्रुप नंबर 2. He will be able to tables from 30 after some days. सगळे म्हणून ग्रुप नंबर 2 चे सगळे म्हणून सांगा. ही विल बी He will be able to write table to write. टेबल कसं होईल रे, मराठीमध्ये आपण टेबल बोललो, टेबल होईल ना इकडं. पाढे, मराठीमध्ये पाढे.
टेबल लिहिता येईल म्हणजे काय, टेबल्स मराठीमध्ये टेबल्स काय म्हणतो आपण, टेबल लिहिता येतील म्हणतो. सो ही विल बी एबल टू राईट टेबल्स पर्यंत अप टू 30 असं असेल ते, some अप टू some 30. days, थांबा, व्हेरी गुड. काही दिवसांत, some day, विदिन काही दिवसांत, प्रिपोजिशन पण आहे ना, विदिन सम डेज. काही दिवस सम डेज आणि काही दिवसांच्या आत असेच अर्थ आहे. च्या आत तो पिरियड सांगितलेला तो विदिन आहे, विदिन दॅट पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम. ओके, चला आपण आता याला वर्बल क्वेश्चन बनवू रे. त्याला ग्रुप नंबर 2 सगळे मिळून सांगा. त्याला काही दिवसात 30 त्याला पर्यंत टेबल काही दिवसात लिहिता 30 येतील पर्यंत का? पाढे लिहिता येतील का? 30 पर्यंत पाढे लिहायला, मुद्दाम याला टाईप बदलतो बघा मी. लिहायला जमेल का, लिहिता येतील का, लिहायला जमेल का, दोघांचा अर्थ एकच आहे म्हणून मी मुद्दाम बदलून घेतलं. ठीक आहे, लिहिता येतील का बी चालेल आणि लिहायला जमेल का बी चालेल, दोन्हींचा अर्थ एकच आहे. डोकं लावायचं नाही. मी कालच सांगितलं, विलचं कोणतंही सेंटेन्स असू द्या, विलच्या समोर कोणीही असू द्या, म्हणजे समोर म्हणजे काय, विलच्या नंतर कोणताही वर्ड असू द्या, बिनधास्त त्याला इग्नोर करायचं आणि फक्त विलला घेऊन पळायचं. तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. ठेवा त्याला पुढं. सांगा रे, ग्रुप नंबर 2 चे सगळे म्हणून सांगा. Will he be able to write write table tables up to 20 some days or with within some days? अप टू 30 विदिन सम डेज. नवीन मुलांना लक्षात येते का, ज्या नवीन मुलांनी रिसेंटली जॉईन केलं त्यांना लक्षात येते का, कालच मी समजून सांगितलेलं आहे, इथपर्यंत कालच झालं होतं. ठीक आहे, आज नवीन काहीच नाही. आता याच्या पुढचा एक पार्ट आहे तो नवीन आहे, WH क्वेश्चन. WH क्वेश्चन बनवताना WH शब्द जो आलेला असतो मराठीमध्ये तो फक्त या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर लिहायचा, तर WH क्वेश्चन तयार होतो. म्हणजे याच्यापेक्षा देखील सोपा WH क्वेश्चन असतो. चला, मिनिंगफुल सांगा, अर्थपूर्ण WH क्वेश्चन. त्याला किती दिवसानंतर 30 पर्यंत पाढे लिहिता येतील? नंतर कुठे रे बाळा, किती दिवसांत, काय हा बदलला की मग सगळं ते प्रत्येक ठिकाणी म्हणतोय म्हणून याचं नंतर कसं काय झालं, तेच शब्द तोच ठेवून आपण, त्याला किती दिवसांत असं, नंतर नाही, त्याला किती दिवसांत. दिवसानंतर म्हणलं की आफ्टर सम डेज होईल, दिवसात म्हणलं की विदिन सम डेज होईल. त्याला किती दिवसांत 30 पर्यंत पाढे लिहायला जमेल. बरोबर आहे का, जमेल. आता काय करायचं, किती दिवसांत, डब्ल्यू शब्द काय मला सांगा इथं. हाऊ मेनी डेज? नाही रे बाळा, किती दिवसांत सांगा, मी माझ्याकडे How ऍड much करतो. days? काय बोलू नका रे, डोकं लावा जरा. किती दिवसांत, किती दिवसांत काय होईल. इथं डब्ल्यू शब्द लिहायला विदिन, विदिन आहे ना तिथं, तिथं विदिन आहे ना, विदिन हाऊ मेनी डेज. इथं WH शब्द लिहायला काहीतरी ठेवलं होतं नोटबुक, कुठं गेलं माहिती. चला, विदिन हाऊ मेनी डेज येते, विदिन हाऊ मेनी डेज. किती दिवसांत, Within how many Yeah. days? आल्या. विदिन हाऊ मेनी डेज हा WH शब्द होईल. आफ्टर दॅट वर्बल क्वेश्चन वरचा आहे तसा रिपीट करायचा. Within how Within- many days will he be हा. able to write tables up to 30? काय रे, ग्रुप नंबर 2 मधल्या एकाच व्यक्तीला सांगता येते का रे. ठीक आहे, Within how many days मग will he एक एक सांगता का.
सगळे म्हणून सांगा मला तुम्हाला. विदिन हाऊ मेनी डेज गप्पा होता सांग ना कोणी. विदिन हाऊ मेनी डेज पुढं काय विल ही बी एबल टू राईट टेबल up to अप 30. टू नाही गप्पा होतात. कोणी बोलला का? ग्रुप नंबर 2 चे कोणी बोलला का? तुम्ही बोलत नाही. गप्पा तुम्ही मूर्ख आहेत. मी सांगतो बोला म्हणून कोणी बोलत नाही. गप्प बसताय. बोलूच नका. आज तुम्हाला सुट्टीच आहे. चला. अरे बोलायला सांगितलं एकच मुलगा बोलतोय रे. कशाला बोलताय मग? बोलूच नका ना मग. एक तर रिमोट क्लास आहे. एवढे लांब सगळे बसलेले आहात. चेहरा दिसत नाही कोणाचा. त्यात तुमचं बिहेवियर असं. बोंबलत बसा. मी तरी काय करू? हा चला ग्रुप नंबर 3 आणि 4 एकत्र सांगा मला. कोणतरी एक नाही, कोणतरी एक नाही, सगळे म्हणून सांगा. याचा निगेटिव्ह बनवायचा आपल्याला. चला याचा निगेटिव्ह बनवायचंय. ग्रुप नंबर 3 आणि 4 एकत्र सांगायचं. त्याला काही दिवसाचीच परत टेबल त्याला काय बर बर वेट 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 वेट. आता हे चाललंय. त्याला काही दिवसांत आता फक्त लास्टचा वर्ड आपण चेंज करू थोडासा. त्याला एका आठवड्यात म्हणू आपण. एका आठवड्यात 30 पर्यंत टेबल्स लिहायला काय जमणार नाही. लिहिता येणार नाहीत. एवढ्या लवकर नाही येणार आता. कारण का आत्ताचे टेबल कमी आहेत आणि एवढ्या लवकर इथं एका आठवड्यात पोहोचणार नाही. कारण का काही दिवसांत म्हणल्यास जमणार नाही. ते निगेटिव्ह तसं एथिकली रॉंग होईल. चला म्हणून आपण एका आठवड्यात म्हणलंय. सांगा ग्रुप नंबर 3 आणि 4 एकत्र मिळून सांगा. हे सगळे मिळून able to write table up to We 30. will not able not able to write table up to 3 some some days. समजेल कसं होईल रे. एक आठवड्यात केलं ना आपण त्याला इथं. ही विल नॉट बी एबल टू. बघा आहे तर दिलं फक्त नॉट आपण ऍड केलेलं आहे. ही विल नॉट बी एबल टू राईट टेबल्स अप टू 30 विदिन सम डेज नाही. आता इथे काय केलं आपण विदिन अ वीक केलंय. काही दिवसांत जमणार नाही असं बोलणं चुकीचं आहे एखाद्याला आहे ना. त्याच्यामुळं दॅट विल बी अन अनएथिकल सेंटेन्स. दॅट्स वाय आय चेंज दॅट टाइम फ्रेज. समजतंय का? जमणार नाही. ओके. आणखीन एका प्रकारे आपण निगेटिव्ह बनवतो ते सांगा. ग्रुप नंबर 3 आणि 4 एकत्र सांगा तुम्ही पण. He won't be able to He write will to write Able to tables up to he want अप टू अरे 30 बरोबर आहे. अप टू 30 विदिन अ week. करेक्ट आहे. विदिन अ वीक. अरे फुल स्टॉप येईल ना. लिहा माझ्याबरोबर सगळे मिळून. ही विल नॉट बी एबल टू राईट टेबल्स अप टू 30 विदिन अ वीक. और he won't be able to write tables up to 30 within a week. झाला का इथपर्यंत 4th ची मुलं? Yes, sir. ओके. sir. चला 3 आणि 4 एकत्र मिळून मला सांगायचा वर्बल क्वेश्चन सांगा निगेटिव्हचा मराठीमध्ये. मराठीमध्ये याचा वर्बल क्वेश्चन सांगा. याला काही काही नाही. काही दिवसात
त्याला काय एक सांगितलं बदललं ना टेबल लिह एक त्याला एका आठवड्यात मी असं बदललं ना रे. निगेटिव्ह मध्ये टाइम बदललेला आहे तो बघून सांगा तुमच्या नोटबुक मध्ये आहे. त्याला एका बोला त्याला एका एका आठवड्यात आठवड्यात त्याला एका तीसपर्यंत आठवड्यात टेबल लिहायला जमणार नाही नाहीत का? का? लिहायला जमणार नाही का? डोकंच लावायचं नाही. मी काय सांगितलं तुम्हाला विलला घेऊन पळा आणि ओंटला घेऊन पळा आणि समोर बसा. तुमचा वर्बल क्वेश्चन काय होईल बोला. विल हा बघून बघून बोला. Will he not able to? Will he be not able ए गाडवांनो विल ही बी नॉट कसं येईल रे. दोघ जण बोलतायत विल ही बी नॉट कसं येईल. विल ही नॉट बी येणार रे. मला दिसतंय का सगळ्यांना चष्मे लागले. चष्मे खराब झाले सगळ्यांचे. कालच सांगितलं तुम्हाला वर्बल क्वेश्चन काल झालाय. विल ही नॉट बी काल झालंय का नाही. तरी पण यांचं तेच चाललंय विल ही बी नॉट म्हणते. सांगा रे करेक्ट सांगा. विल ही नॉट बी Will आता he काय not राहिलं? able to Able to write write to table tables out of 30 30 out of within a written week. a week. a week. Within a दोघ जण गाडवा एकत्र बसलेत. एक म्हणते आउट ऑफ 30 दुसरा म्हणते आउट ऑफ 30. कुठं आउट ऑफ 30 रे मूर्खा. अप टू 13 तुम्हाला रिडिंग नाही करतायत. पालकांच्याला फटके द्या. टीचर नाही मारणार. तुमच्याकडे काठी असते पाहिजे पाठीमाग. बघा काय वाचतंय ते आउट ऑफ म्हणते त्याला. अप टूला काय ते हार्ड वर्ड आहे का. चला दुसऱ्या पद्धतीनं वॉन्ट won't he be Won't he be able to write up to Up to 30 30 within a up week. to in a 30 week? कवाळे सर आणि श्रद्धा मॅडम. कवाळे सर आणि श्रद्धा मॅडम. येस सर. सर यांना हे वाक्य ना असं बेंचवर उभा राहून 20-20 वेळेस बनवून घ्या. वाक्य हे वाक्य अख्खा सेट. ओके सर. जे काय वीक आहे रिडिंग करायचं वीक आहे. गाडवांना वाचता येत नाही. एवढं मोठं एक मोठं सेंटेन्स त्याला वाचता काय काय यांना एवढा त्रास व्हायला लागला. वोंट ही बी एबल टू यांचा जीव चालला हो वाचताना एक वाक्य. यांना तिकडं डेस्कवर उभा राहून वाचायला लावा टेबलावर बेंचवर. यांना कोणाला रिडिंग करता येत नाही. त्याचं रिडिंग अगोदर बाकी काय नका शिकू यांना. ज्याला रिडिंग येतं त्याला रिडिंग शिकवा अगोदर. रिडिंग येत यांना काय बोलता येणार बाकीचं. त्यांना वाक्यच रीड नाही करता येत. एबल टू राईट टेबल एवढं त्रास व्हायला यांना. बघा आता रेकॉर्डिंग मध्ये आहे का किती यांना रीड करायला त्रास होतोय. रीड करायला लावा त्यांना. देयर इज नो शॉर्टकट. सो याचा अर्थ अवघड थोडीच आहे. त्यांना प्रॅक्टिस नाही ना ती. त्यांना एक बघा तुम्हाला 10 मिनिटात रिझल्ट येईल सर. 10 मिनिटात त्याला बघा म्हणून त्यालाच सांगायचं 10 मिनिटं हे तू फक्त वाचत राहा. आणि पहिलं रिडिंग आणि आफ्टर 10 मिनिट्स रिडिंग तुम्हाला फरक दिसेल. याचा अर्थ केल्याने होत आहे रे. आधी केल्याची पाहिजे. कधी सांगून गेले रामदास स्वामी. चला पुढं WH क्वेश्चन मिनिंगफुल WH क्वेश्चन सांगा मला. ग्रुप नंबर 3 and 4. मिनिंगफुल WH क्वेश्चन निगेटिव्हचा बोला ना रे. ओके 3 and 4 टाइम संपला. 1 and 5 ग्रुप नंबर 1 and 5 मला याचा मिनिंगफुल WH क्वेश्चन सांगा या वाक्याचा. त्याला एका आठवड्यात 30 पर्यंत पाढे लिहायला का जमणार? येस एक्सप्लेन. मला हेच मला अपेक्षित होतं. व्हेरी नाईस. त्याला एका आठवड्यात 30 पर्यंत पाढे लिहायला का जमणार नाही. साधी गोष्ट आहे. लिहायला का जमणार नाही. अहो त्याच्या मामाचं लग्न आहे. कसं काय करेल पाढे. का जमणार नाही. एक तर मामाचं लग्न होत नव्हतं. कस तरी मुलगी मिळाली आणि तुम्ही पाढे सांगताय. 3 वर्षापासून
चाललंय जमायचं आणि कसं काय पाठ करायचे ना. चला, का जमणार नाही सांगा रे. ग्रुप नंबर 1 and 5 एकत्र मिळून सांगा मला, सगळे मिळून इंग्लिश मध्ये सांगायला. Why हा, will he not be able to write tables up to will be 13? परत सांगा मला. ग्रुप नंबर 1 and 5 पुन्हा एकदा सांगा. चला, वाय. Why will he not be अरे वाय able क्यों to वर्बल write क्वेश्चन बोल. हा, tables why up to will 13? he not be able to write tables up to 30 a week? बघा वाय नंतर फक्त वर्बल क्वेश्चन असं रिपीट करायचा रे. वाय विल ही नॉट बी एबल टू राईट टेबल्स अप टू 30 विदिन अ वीक. अच्छा, का जमणार नाही. हा, लास्ट चुकून का आलं ते. का जमणार नाही, WH क्वेश्चन आहे. 30 पर्यंत राहिलं हे, यांना बोलता बोलता राहिलं. चला असू द्या. त्याला एका आठवड्यात 30 पर्यंत पाढे लिहायला का जमणार नाही. चला दुसऱ्या पद्धतीने मला सांगा. ग्रुप नंबर 3 and 4, सॉरी काय होतं, ग्रुप नंबर 1 and 5. 1 and 5 बोला. वाय Why won't he be able to write tables up to Able to 13 write to in week? आणखीन काय बनवू शकेल. कोणाला एका आठवड्यात 30 पर्यंत पाढे लिहायला जमणार नाही. एक्सलंट क्वेश्चन. कोणाला एका आठवड्यात माझी पालकांना कळकळीची विनंती आहे. फक्त मी IAS चा बाप होईल एवढीच फक्त अपेक्षा बाळगू नका. म्हणजे आमचा मुलगा IAS बनावा नुसतीच अपेक्षा बाळगू नका. कोरडी अपेक्षा काहीच कामाची नाहीये. त्याला कमीत कमी सकस वातावरण तयार करा, सकस वातावरण निर्मिती करा. तुम्हाला शिकवा असं कोणीच बनत नाहीये. शिकवायला आम्ही समर्थ आहोत. वी आर एबल टू टीच देम. फक्त त्यांना सकस वातावरण निर्मित तरी करा कमीत कमी. काही मुलं सांगतायत तर काही मुलं सांगत नाही. त्याचा अर्थ काय समजून घ्या. या गोष्टीला व्यवस्थित समजून घ्या. सकस वातावरण निर्मिती करा कमीत कमी. एवढं तरी करू शकता. एवढं करावं लागेल तुम्हाला. कारण तरच अपेक्षा ठेवता येतील. मोकळ्या कोरड्या अपेक्षा काहीच कामाच्या नाही. त्या अपेक्षांना थोडंसं भिजवावं लागेल. सकस वातावरण निर्मितीचं पाणी द्यायला पाहिजे. चला, कोणाला एका आठवड्यात 30 पर्यंत पाढे. तुम्ही मराठी जरी सांगता आलं पाहिजे त्याला व्यक्तीला. कोणाला म्हणतोय या वाक्यात कोणाला टाकता आलं पाहिजे, इथं का टाकता आलं पाहिजे योग्य ठिकाणी. चला सांगा. ग्रुप नंबर 1 and 5 सगळे मिळून एकत्र सांगा. Who will not शांती be रे. हो able विल बी to कसं येईल. write कोण आहे इथं पण विल tables बी म्हणतोय. शांती. हो नंतर काय रीड करायचंय. वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन कुठं असतो 2 नंबरला. कशाला डोकं लावताय. डोकं घाण ठेवा तिकडं. मी सांगितलं डोकंच नाही पाहिजे इंग्लिश शिकायला. डोकं बिनडोक लोक पाहिजे मला. हो नंतर हे वरचं आहे तसं वाचायचं ना. कशाला डोकं लावताय. वाय आर यू अप्लाइंग युअर माइंड. तिकडे क्रिएटिव्हिटी, तिकडे कुठं सायंटिस्ट व्हा. इंग्लिशला बिनडोक लोक चालतील मला. बिनडोक. फक्त WH शब्दानंतर वर्बल क्वेश्चन वाचा ना. काय डोकं लावताय. हा सांगा रे. who बोला रे. will not be able to write tables I up to will 30 not with be able to write. कवाय सर ऐकताय ना. कवाय सर
त्यांना धाप धाप भरते, धाप पोरांना. हु विल नॉट बी. सर होतंय का सर? कवाळे सर आणि श्रद्धा मॅडम, I think, sir, they are able to see that sentence. I think. समजून घ्या. हा काय अडचण नाही, पण त्यांना असं एवढे थकतात ना, ते घाण्याचा बैल असतो ना, असं हा हो, त्याला जरा पळवा या वाक्यामध्ये रिडिंग. समजा वाटा आय मीन टू से. तुम्ही फील करताय का हे फक्त विचारतोय. मला इथून फील येतं की ते थकतायत. तो काय त्याची धाप भरते बघा, ते त्यासाठी एक्स्ट्रा त्यांना होमवर्क द्या, एक्स्ट्रा रिडिंग करायला लावा. एकाला पकडून त्याला बेंचवर उभा करून वाचायला लावा. मारू नका, मारून नाही येणार त्याला रीडच करायला लावायचं. हा बोला, चला बोला रे. हो, Who won't be able to write tables up to 30 within a week? Who will be not able? बघा कोणतरी म्हणतो हु विल बी नॉट. डोकं लावलं जिने, त्यात सगळं येतंय रेकॉर्डिंग मध्ये, कोण बोलतंय काय सगळं दिसतंय मला. वोंट बघा, वोंट हे वाचायचं रे, डोक्याला लावताय. हु वोंट बी एबल टू. कुठे गेलं आता? हो म्हणलं ते काय होणार ना. हु वोंट बी एबल टू राईट टेबल्स अप टू. काय काय डोकं लावायचंय? त्याला म्हणताय हु विल काय, हु विल बी नॉट काय, कुठे हु विल बी नॉट? हु won't be able to write tables up to बोला 30 within a week. कडक वाचायला जरा. हा, सो 2 आपण WH क्वेश्चन बनवले. एक वाक्य लांब काय आलं, सगळे थकायला लागले. अरे फक्त वाक्य लांबलं तर दिसतंय, यातले शब्द किती सोपे आहेत रे. हु वॉन्ट बी एबल टू राईट, आणि बघून बघून सांगायचंय. चला आवश्यक नाही. झालं का? बघा इथं काय होईल, पप्पांना एसी ऑपरेट करता येणार नाही. काय येणार नाही? का करता येणार नाही ना? काय करता येईल मग इथं? वाय सांगा, वाय विल पप्पा नॉट बी एबल टू ऑपरेट. दुसऱ्या पद्धतीनं ग्रुप नंबर 3 and 4. वाय वोंट पप्पा बी एबल टू ऑपरेट. बरोबर, व्यवस्थित लिहून घ्या. 4th ची मुलं स्पेसिफिकली झालं की मला सांगा. वन्स यू आर डन प्लीज टेल मी. ज्यांना लिहायला उशीर होतो त्यांनी स्क्रीनशॉट काढा किंवा माझ्याकडून फोटो येईल. आज 2च सेट झाले ना? झालं का? 4th ची मुलं लिहून झालं का? श्रेया कुठपर्यंत आली? जवळ आली? बघतो लिहिले बघतो माझं. हा आलं शेवटपर्यंत आली. झालं का रे ऑनलाईन मध्ये? 4th ची मुलं झालं का लिहून? Yes, sir. Yes, sir. ओके ओके Yes, ओके sir. चला. होमवर्क बघा, होमवर्क बघा. 4th to 6th रिपीट 3 times. रिपीट 3 times. आणि मला श्रद्धा मॅडम आहेत का? सेट सांगा मला, सेटचे किती कराल ते करतील ते. 3 sets. 2च करू द्या, व्यवस्थित करू द्या. 3 times रिपीट आहे, त्यांची स्वतः 2च करू द्या. इकडं 7th and above 4 sets, sir. रिपीट ट्वाइस. सेट किती? 4 sets, sir. 4 सेट. तेव्हा झालं. 5 सेट करून घ्या, एकच एक्स्ट्रा आहे. 5 सेट त्याच्यात 3 times रिपीट आहे. 3 2 6 आणि 2 8. तुमचा 2 times आहे. 2 2 4 and 5. नाही चालेल का कवळे सर? एक एक्स्ट्रा सांगितलाय. All right, sir. ओके
आणि डिसिप्लिनरी ऍक्शन काय असतात ते तुमच्या मला असं वाटतं डिसिप्लिनरी ऍक्शन नाही घेतल्यामुळं हे सगळं अबसेंटी आहे. डिसिप्लिनरी ऍक्शन जर घेतली असती तर हे बहुतेक रिकवर झालं असतं असं माझा अंदाज आहे. आय डोंट नो. प्लीज टेक द ऍक्शन अँड अकॉर्डिंगली विल सी. ऑल राईट. चाल मग पॉज. Yes, sir. Yes, sir. Good night, sir. Will be a pause. Today's Will have pause. Yes, sir. Today's lecture night, sir. Nice lecture. थँक्यू. कुठे गेला रे?